जय शिवराय. श्री स्वामी समर्थ दादांनो. रामकृष्ण हरी सर्वांना. मग उन्हाचं काय खाताय? टरबूज, खरबूज, ज्यूस, रस काय खाणार आहे? कारण की मी आजपासून चहा घेणं बंद करणार आहे. आता थंड काय पिणार आहे ते तुम्हाला विचारणार आहे. कारण की मलाही डॉक्टरनी चहा बंद करायला लावला होता. आणि आता उन्हाळ्याचा कसा त्रास होतो सर्वांना, तर मी जर चहा केला म्हणजे मुलं पितातच. त्याच्यामुळे दाजी म्हणे तू पण चहा घेऊ नको, पोरं पण घेणार नाही, सकाळीच एक टाइम घ्यायचा म्हणे. आता सकाळी कसं आहे दादांनो, सकाळी थोडं थंड वातावरण राहत. आपण 5:30ला आंघोळ झाल्यावर चहा वगैरे घेतो, तेव्हा वातावरण कसं थंड असतं, तेव्हा चहा पण घेतला तर काही वाटत नाही. पण अशा उन्हामध्ये तुम्ही विचार करा बघा, त्या खिडकीमध्ये कसं कडक ऊन पडलंय. अशा उन्हामध्ये दाजी म्हणताय खरं तर घेऊ नको चहा, ऐक माझं. मी म्हणलं हो ऐकते, मला पण त्रास होते. म्हणलं शरीरात उष्णता तयार होते, कसं हाताचे साल्ट निघतात दादांनो उष्णता तयार झाल्यावर. म्हटलं ठीक आहे, म्हणलं दाजीला म्हणलं मी सोडते चहा एक टाइमचं, टेन्शन नका घेऊ. तर म्हटलं आज आहे ना चहाचं तर ध्यान येतच आहे, पण लिंब आणलेले तुमच्या दाजीनं, तर फ्रीजमध्ये मी पाणी ठेवलेले थोडंसं. म्हणलं लिंबू सरबत करू सर्वजण आल्याच्या नंतर. आता केलं असतं लिंबू सरबत, पण शुभम झोपलेला आहे. हे बघा, शुभम सकाळी लवकर उठला होता अभ्यासाला. आता लोक अभ्यास करत होतात, 10वीचे पेपर चालू आहे ना त्याचे, तर मग तो झोपलाय. म्हणलं झोपू द्या. आणि शिवानी तिच्या मैत्रिणीसोबत खेळती, पण तिला हाफ डेचे शनिवार होता आज, तर मग लवकर शाळेतून घरी आलेली ती, तर मग ती खेळती. ती म्हणे मला नको बोलू म्हणे घरी. तिला आवाज दिला, म्हणलं अगं काही खायचं, तुला भूक नाही लागली का? म्हणे नाही म्हणे, मी टमाट्याची चटणी खाल्लेली, मला भूक नाही. आणि तुमचे दाजी आलेत, नेमकेच आले, जेवण वगैरे केलं त्यांनी. आज उशीर झाला त्यांना, पण आज त्यांना एका दुकानावर ऑर्डर द्यायची चॉकलेट वेफरची, तर ते म्हणे मला गाडीमध्ये मटेरियल लावायचंय, मला काही लिंबू सरबत प्यायचं नाही म्हणे. आताच मी तिकून आल्याच्या नंतर आंघोळ वगैरे करतो म्हणे. तुम्हाला सांगू का, गाडीमध्ये इतकं गरम होतंय त्यांच्या, इतकं घामघूम झालते तुमचे दाजी. त्यांना म्हणलं आंघोळ वगैरे करून घ्या. आता ते म्हणे नाही, आता मला रिटर्न जायचंय म्हणे, एक दोघायला ऑर्डर द्यायची म्हणजे चॉकलेट वेफर्सची, आणि स्प्राईट वगैरे ते द्यायचंय म्हणे, कोल्ड्रिंक मध्ये पण द्यायचंय थोडंफार. तिकून आल्याच्या नंतर फ्रेश होतो म्हणे, मग मस्त लिंबू पाणी कर म्हणे आपल्याला. ठीक आहे म्हणलं, जाऊ दे मग आपलं कॅन्सल. म्हणलं ते सगळेजण आले तरच थंड पिऊ म्हटलं आपण लिंबू सरबत, म्हणजे बाहेरचं काही नाही आणायचं, घरीच लिंबू सरबत बनवायचं आपल्याला. मग ते तर राहिलं, त्यांची कामं मी सांगितलेत. पण माझ्या कामाचं काय, माझे कामं खूप पडलेले आहेत आज. भांडे पडलेत, भांडे थोडेसे, जेवण वगैरे केलं होतं पोरांनी आल्यावर वाटतं शाळेतून, आणि धुणं पडलेले. आता उद्या तर सुट्टीच आहे म्हटलं, पण तरीही उद्या खूप लोड होता. आजच कपडे काय येते धुवून टाकते, भांडे वगैरे घासून घेते, आणि संध्याकाळी थोडं शॉर्टकटच स्वयंपाक करते, खिचडी वगैरे करते, कारण की सकाळच्या खूप मोठ्या पोळ्या पडलेल्या आहे. तुमचे दाजी उशीर आले, त्यांना काही जेवण धकलं नाही. आणि शाळेमध्ये आमच्या पण प्रोग्राम होता, आणि मॅडमचाही बर्थडे होता, तर मग तिथं समोसे वगैरे आईस्क्रीम वगैरे आम्ही खाल्ली होती. तर मी पण जेवण नाही केलं आल्याच्या नंतर, म्हटलं जाऊ द्या. मग त्या 4-5 पोळ्या त्या पडलेल्या आहे, सकाळची भाजी आहे, थोडी खिचडी लावून म्हणलं मुगाच्या डाळीमध्ये पातळ, मला आवडती. तुम्हाला आवडती कमेंट मध्ये नक्कीच सांगा. अवघड आहे, पण किती अवघड आहे ना दादांनो. स्त्री जन्म हा सोपा नाहीये. ताईंला पण विचारते मी, तुम्हाला कसं वाटतं, स्त्री जन्म हा सोपा आहे का? नाही ना. तिला आजचा विचार, उद्याचा विचार, परवाचा विचार, काय भाजी करायची, काय करायचं, काय नाही करायचं, पोरांना काय आवडतं, काय नाही आवडतं, म्हणजे सगळ्यांचा विचार करत ती जगत असती. घड्याळीच्या काट्यासारखं ती कधी न थांबणारी. जर थांबली तर सगळं थांबतं. कारण की तुम्हाला पहिले आज्या म्हणायच्या, आणि आई पण म्हणते, समजा माझी आई वगैरे, तर म्हणे घरातला एखादा व्यक्ती बिमार पडला तर काही फरक पडत नाही, पण घरातली एखादी आई म्हणा, बायको म्हणा, जर बिमार पडली तर अख्खं घर बिमार पडतं. कारण की सगळे चक्करमध्ये येतात, कारण की सगळं हातात घ्यायची सवय लागलेली असती ना. आता तुम्ही सांगा, एखादा मुलगा जर शाळेत जात असला तर त्याला सगळं हातात असतं. डबा घे बाबा, बॉटल घे, तुझा नॅपकिन घे,
बॅगीमध्ये पुस्तकं भरले का. आता मी माझंच सांगते ना, आता दाजी होत नाही मार्केटिंगला जातं तेव्हा त्यांना पाण्याची बॉटल मीच भरून देते, नाश्त्याला सुद्धा मीच देते. अहो हे घेतलं का, अहो ते घेतलं का. तुम्ही सांगा 5 वाजेपासून एक बायको एक आई उठलेली असते प्रत्येक घरामध्ये. ती सगळ्यांचा विचार करत जगत असते. सकाळी पाणी ठेवायचं, याचं झालं त्याला उठायचं, त्याचं झालं की याला उठवायचं. ज्याच्या त्याच्या टायमिंगनुसार कोणाला सकाळी शाळेत जायचं असतं, कोणाला जॉबला जायचं असतं. आणि सगळ्यांचं आवरल्याच्या नंतर ती रिलॅक्स होती, तेव्हा ती स्वतःसाठी एक कप चहा उकळवती, मस्त रिलॅक्स होऊन चहा पिती. आणि ते चहा पिता वेळेस पण ती शांत बसत नाही बरं का, विचार करते आपलं काही राहिलंय का. मग ती विचार काय करते, देवपूजा राहिली, आंघोळ करायची, आंघोळ करून घेते, देवपूजा करून घेते, मग हे करते, थोडा ठेचा करते. मुलाला हे आवडत नाही, आता तो येईन, चावी इथं ठेवते. एक जॉबला जाणारी ती आई किंवा बायको ती पण किती जबाबदाऱ्या निभवते तुम्हाला सांगते मी. कारण की जॉबला पण जाणं सोपं नाही. आणि गडबडीत जर चुकून कोरडी जर भाजी करायला असली, ती सगळ्यांच्या डब्याची बरोबरी करते. आणि तिच्या डब्याला जर काही नसलं तर शेवटी ती लोणच्याची फोड घेऊन जाते आणि एक पोळी घेऊन जाते. विचार करा, ती फक्त सगळ्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते, मग ती आनंदी राहते. एखाद्या वेळेस जर समजा तिच्याच मुलाला, माझाच अनुभव मी सांगते, लोकांचा नाही सांगत बरं का. एखाद्या वेळेस जर टमाट्याची भाजी ही फक्त माझ्या मुलीला आवडती, मुलाला आवडत नाही, तर एखाद्या वेळेस मला उशीर झाला, समजा थकल्यामुळे झालं, तर सकाळी थोडाफार उशीर झाला, तर भाजीला नसलं काही, तर एक टमाट्याची भाजी म्हणा, काही चटणी वगैरे तळायची करून जातो. पण दिवसभर जॉबला जातो तेव्हा तिथंच आपण विचार करतो, आज माझा शुभम जेवणार नाही कारण त्याच्या आवडीची भाजी नाही, भूक लागली तर थोडंफार खाईन, पण आज त्याचं मरणच आहे. मग आपण ते टेन्शन येतं. जर सगळ्याच्या आवडीनिवडीचं केलं तर आपल्याला बी समाधान वाटतं, आज माझ्या मुलांना बी पोटभर जेवण केलं असं, कारण की त्याला त्याची भाजी आवडीची होती. आणि माझ्या नवऱ्यानं पण खूप छान डबा फिनिश केला असं, कारण की त्यांच्या आवडीचं होतं आज. असं ते असतं. आणि त्या गोष्टीमध्ये महिलांना आणि एक आईला आणि बायकोला आणि बहिणीला आनंद असतो, कारण की हे आनंद पैशानं मिळत नाही दादांनो. चला दाजीकडे जाऊन बोलता बोलता तुम्हाला ताई किती बडबड करते ना. रिअल गोष्ट आहे का नाही दादांनो, तुम्ही सांगा. दादांनो ताईंनो काही चुकतंय का माझं, कारण मी जॉबला जाते, माझं दहीन तुम्हाला काय सांगा. पण स्वयंपाक करून ज्याचं त्याचं आवडीचं करूनच घराच्या बाहेर पडावं लागतं. भांडे धुणं काय आपलं आज उद्या होतच राहतं, त्याचं नाही काही. चला बाहेर आता. काय कुठं चालले हो मग आता. हा, हैदराबादला नका जाऊ, बाहेरच्या देशात नका जाऊ, हल्ले चालू आहे. रिकाम हे बघा, स्टिंग आणली नवऱ्याने प्यायला, दाजीने साल्यांसाठी आणली. माझ्या भावांना जा घेऊन, तुम्ही प्यायची का, तुम्हाला द्यायची का कोल्ड ड्रिंक आणलेली. मग पिणारच आहे आम्ही. माझीच गाडी नाही, मग मी किरायना दिलेली तुम्हाला. चालवायला नक देऊ, बरे तुम्ही, तुम्हाला मोठेपणा दिलाय ना तो. चला बाय सर्वांना. रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. जय शिवराय.